नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीवर जे आपल्या जीवनाची दिशा बदलू शकते. घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी. तर मग व्हिडिओला सुरुवात करू. नंबर 1, घराच्या परिसरात आणि घरात हिरव्या झाडांचा समावेश ठेवा. घराच्या खिडकीत मनी प्लांट लावू शकतो. दारात तुळशी असावी. छोट्या छोट्या कुंडीत रोपे असावी. स्नेक प्लांट, लिली अशी छोटी छोटी रोपटी कुंडीत लावू शकतो. या झाडांना फुले आल्यावर खूप आनंद होतो. ही झाडं ताण कमी करतात आणि घरातील व्हायब्रेशन नंबर 2, घराचे दरवाजे खिडक्या दिवसातून थोड्या वेळ तरी उघड्या पाहिजेत. यामुळे घरात हवा खेळती राहते, वातावरण फ्रेश होते. काही प्रॉब्लेम्स असतील, डास वगैरे आपल्या परिसरात जास्त असतील तर खिडकीला छोट्या जाळ्या लावू शकतो, पडदे लावू शकतो. पण दरवाजे उघडे ठेवा. सूर्यप्रकाश घरात येणं पण खूप गरजेचं असतं. ताजी हवा, खोलीत येणारा सूर्यप्रकाश यामुळे आपल्याला खूप सकारात्मक वाटते. जेवढे आपण नेचरसोबत राहू तेवढी आपली सकारात्मक ऊर्जा. नंबर 3, घरात स्वच्छता असायला हवी. आपण पाहत असतो आपल्या घरात इकडे तिकडे कपडे अस्ताव्यस्त पडलेले असतात. भांड्याचा ढिगारा घासायचा पडलेला असतो. कोणतीच वस्तू तिच्या जागी नसते. कचऱ्याची बादली भरून सांडत असते. काही फुटक्या वस्तू पडलेल्या असतात, जसं की एखादी फ्रेम फुटलेली असते. चहाचे कप किंवा काचेचे ग्लास तिथेच पडून असतात. अशा वस्तू रिपेअर करायला पाहिजेत. ज्या रिपेअर होत नाहीत अशा वस्तू घरातून बाहेर गेल्या पाहिजेत. कपडे व्यवस्थित घडी घालून कपाटात ठेवायला पाहिजेत. वेळच्या वेळी खरकटी भांडी धुवून ठेवावी. कचऱ्याची बादली रोज बाहेर कचरा कुंडीत टाकली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की स्वच्छतेच्या मागं वेडं होऊन लागणं किंवा उगाच स्ट्रेस घेणं. स्वच्छतेच्या नादात आपलं सुख विसरून चालणार नाही आणि स्वच्छता नसल्यानं आपली हेल्थ पण बिघडायला नको. असं अजिबात नाही की प्रत्येक वस्तू चमकली पाहिजे. दिवसभर तुम्ही फक्त स्वच्छताच करत राहणार आणि थकून जाणं अजिबात नाही. घराच्या स्वच्छतेसोबत आपलं मन पण फ्रेश असायला हवं. नंबर 4, घरात राहणाऱ्या लोकांचं मन स्वच्छ निर्मळ असायला हवं. घरात राहणारी माणसंच एकमेकांसोबत स्पर्धा करत असतील, एकमेकाविरुद्ध गेम खेळत असतील, चीटिंग करत असतील तर अशा घरात कशी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काही पण करा, वास्तुशास्त्रानं घराची आखणी करा, अजून काही करा, पण त्या घरात नकारात्मकताच वास करणार. काही गोष्टी घरातील व्यक्ती एकमेकांपासून लपवत असतात. त्यांना भीती असते घरातील मोठी माणसं मला रागवतील. अशा वेळी घरातील मोठ्या लोकांनी त्यांना समजून घेण्याची गरज असते. जर त्यांनी थोडं सावकाश, थोडं प्रेमाने घेतलं तर अशा लपवाछपवी कमी होतील. सतत काही गोष्टी एकमेकांपासून लपवत राहिलो तर घरात. नंबर 5, एखादी गोष्ट, वस्तू आपल्याला आवडत नसेल तर ती बदला आणि बदलता येत नसतील तर त्याचा विचार करणं बंद करा. हे खूप गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये काही व्यक्तींच्या काही सवयी असतात ज्या चांगल्या नसतात. इतर व्यक्तींच्या नव्हे तर आपल्या स्वतःच्या सुद्धा काही सवयी चांगल्या नसतात. सारखं त्या सवयीविषयी बोलत राहणं, सारखं स्वतःला कोसत राहिल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही. या सवयी बदलणार नाहीत म्हणून त्यांच्याविषयी बोलणं टाळलं पाहिजे. मोठ्यानं बोलणं, रागावणं, ओरडणं यामुळे पण पॉझिटिव्ह एनर्जी खराब होत असते. म्हणून प्रयत्न करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी टाळण्याचा. गरजेचंच नाही की प्रत्येक वेळी आपल्या फॅमिलीमध्ये इतर व्यक्ती तुमच्या निर्णयात सहमत असतील म्हणून वादविवाद टाळले पाहिजे आणि घरातील वातावरण शांत राहिले पाहिजे. नंबर 6, घरात सकारात्मक वातावरण पाहिजे असेल तर आपण नेगेटिव्ह विचार करणं, नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं गरजेचं असते. आपल्या आयुष्यात नेगेटिव्ह गोष्टी होत असतात. नेगेटिव्ह लोक भेटतच राहतात. पण त्याच लोकांचा विचार करणं, त्याच गोष्टीचा विचार करून आपण नेगेटिव्हिटीला आपल्या घरात आमंत्रण देत असतो. तुम्ही अशा नेगेटिव्ह लोकांना बदलू शकता का? नाही. मग काय एवढा स्ट्रेस घेऊन स्वतःचं मेंटल हेल्थ खराब करायची. यापेक्षा आपण अशा लोकांपासून लांब राहून स्वतःला पॉझिटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. काही नेगेटिव्ह गोष्टींपासून काही शिकू शकतो ना की त्यांची एनर्जी स्वतःमध्ये घेण्याशिवाय. घरात ज्यावेळी अशा गोष्टींवर चर्चा चालू असते त्यापासून स्वतःला वाचवण्याचा, स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. काही लोक ही अशीच असतात. त्यांच्यापासून लांब राहणं हाच यावरचा बेस्ट ऑप्शन आहे. अशा गोष्टी आपणाला ऐकाव्या लागल्या तरी आपणाला त्याचा जास्त फरक पडला नाही पाहिजे.
नंबर 7, ज्या घरातील व्यक्ती आपल्या शरीरावर लक्ष देतात, रोज व्यायाम करतात, आपल्या प्रत्येक कामात पूर्णपणे योगदान देतात. एखादा व्यक्ती किचन सांभाळत असेल आणि ती व्यक्ती किचनमधील आपल्या पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असतील, घरात लहान मुले असतील, त्यांचं काम असतं फक्त अभ्यास करणं आणि ती मुले ती आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असतील, प्रत्येकजण आपापली जबाबदारी पूर्ण करत असतील, तर ते घर नंबर 8, आपले काही रुटीन असावं, काही नियम असावे, ते आपण पाळले पाहिजेत. जसं आपण एखाद्या देवाला मानत असू, त्यांना प्रार्थना करणं, घरातील लोकांना यांची सवय लावायला पाहिजे. जर सवय नसेल तर स्वतःपासून सुरुवात करा. बाकीचे लोक करत नसतील तर राहू द्या, पण तुम्ही करा. स्वतःसाठी मेडिटेशन करा किंवा नामस्मरण करा, ग्रॅटिट्यूड करा. म्हणजे आपल्याजवळ जे आहे त्यासाठी देवाला धन्यवाद म्हणा. आपल्याजवळ जे आहे ना, ते इतर कोणाचं स्वप्न पण असू शकतं, म्हणून त्या परमेश्वरांना धन्यवाद म्हणा. अशा काही सवयी असायला पाहिजेत ज्यामुळे नंबर 9, आपले विचार असे असतात की आपण खूप काही कमवलं, काही मोठं मिळवलं तरच आपण सुखी होणार. पण असं नसतं. बिनाकारणाचं पण खुश राहता आलं पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आपण विचार करत असतो एका महिन्यानं, एका वर्षानं किंवा मी मोठा काही मिळवेल, मी आनंदी होईन किंवा सुखी होईन. पण खरं पाहिलं तर घरातील लहान मोठ्या गोष्टीवर सुख आनंद शोधणं गरजेचं असतं. आपणाला 2 टायमाचे पोटभर जेवण मिळत असेल, फॅमिली एकमेकांसोबत आहे, ही काय कमी आनंदाची गोष्ट आहे का? कित्येक जण 2 वेळच्या अन्नासाठी तडपत असतात. म्हणून जे आहे त्यात आनंद शोधता आला पाहिजे. हेच तर मला आशा आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला काही मदत मिळेल. काही शिकण्यासारखं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.